एनडीटीच्या बातमीपत्रामध्ये मी डॉक्टर एस बी शाह आपले स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा शहरातील खेतिया रोड 4 रस्ता येथील वाहतूक राम भरोसे, वाहतूक विस्कळीत। शहादा येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे झालेल्या 2 बालकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या नगरपालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नागरिकांची मागणी। शहाद्याच्या नव्या बस स्थानकाची दुरावस्था, अनेक वर्षांपासून पडले धूळ खात। नवापुरात बर्ड फ्लू आजारामुळे आतापर्यंत 5,10,000 कुक्कुट पक्ष्यांची किलिंग प्रक्रिया पूर्ण। दोंडाईच्या येथे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत दोंडाईच्या नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शहरात केले नदी स्वच्छता अभियान। धुळ्याच्या हिरे मेडिकल कॉलेजमधील प्रसूतीगृहाच्या समस्या, समाजवादी पार्टीच्या आंदोलनाचा इशारा। आणि शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी समजखोर गिरासे तर उपसरपंचपदी संजय बेहरे यांची निवड। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरातील खेतिया रोड 4 रस्ता येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून रस्ते सदैव जाम असतात। मोठे वाहन चालक रस्त्यावरच गाड्या उभ्या करून कामाला निघून जातात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते। तसेच या परिसरात ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक आहे, पण हे लहरी पोलीस कधी असतात तर कधी गायब असले तरी एकेरी वाहतूक उघड्या डोळ्यांनी बघून जणू मी त्या गावचाच नाही अशी भूमिका त्यांची असते। एखाद्या वेळी 2-4 दुचाकी स्वारांना धरून दंडात्मक कारवाई करून आपण कर्तव्य बजावल्याचा आव आणला जातो। भर रस्त्यात एकेरी वाहतूक असल्याचे बॅरिकेड लावून रस्ता अडवला जातो, मात्र वाहन चालक त्याचे पालन करीत नाही आणि पोलीस त्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे किरकोळ अपघाताला नागरिकांना सामोरे जावे लागते। या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कायम हजर राहण्याविषयी समज द्यावी व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी होत आहे। एनडीटी साठी मुजाहिद शेख, शहादा। नगरपालिका उर्दू शाळा नंबर 6 वरून व परिसरातून ग्रामीण भागाला विद्युत पुरवठा करणारी हाय टेन्शन लाईन गेली आहे। त्याच्या तारा धोकेदायक स्थितीत लोंबकळलेल्या आहेत। यामुळे मागील आठवड्यात छतावर चढून पतंग काढण्याच्या नादात एका मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। त्याचप्रमाणे या आठवड्यात सुद्धा एक बालकाचा विद्युत तारेच्या धक्क्याने मृत्यू झाला। संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरिष्ठांना याबाबत लेखी कळविले आहे व वरिष्ठांनी सुद्धा विद्युत विभागाला कळविल्याने त्या तारा व्यवस्थित करण्याचे काम विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे। आता प्रश्न असा उभा राहतो की ही शाळेची इमारत बनविताना हाय टेन्शन लाईन गेली असल्याचे कायद्याचे भोगते असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात का आले नाही? ज्या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या जीवाची पर्वा नगरपालिकेला नाही का? कारण हाय टेन्शन लाईन ही 5 फुटाच्या अंतरावरून चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्याने क्षेत्रात आलेल्या व्यक्तीला स्वतःकडे ओढून घेते, हे नगरपालिकेच्या इंजिनियरच्या लक्षात आले नाही का? कारण ह्या विद्युत तारा शाळेची इमारत बांधण्यापूर्वीच्या आहेत, त्यामुळे संबंधित विभागाचा ना हरकत दाखला इमारत बनविताना आवश्यक होता, हे या कायदे तज्ञांच्या लक्षात का आले नाही? या 2 बालकांचा जीव गेल्यामुळे प्रशासनाच्या बाबतीत नागरिकांच्या मनात संताप आहे। प्राण गमावलेल्या दोन्ही बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या नगरपालिका प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे। एनडीटी साठी कैलास सोनवणे, शहादा। शहादा शहराचे नवीन बस स्थानक कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झाले, मात्र ते शहरापासून खूप लांब असल्यामुळे निरुपयोगी ठरले। काही दिवसांपूर्वी महामंडळाने तेथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले होते, पण त्याचे पुढे काही झाले नाही। येथील परिसर काट्यांनी वेढला असून मुतारी, शौचालये, खिडक्या, काचेची तावदाने, जमिनीवरील फरशा यांची अवस्था आपण पाहता। येथे असलेले वसतिगृह, निवासाची खोली आदी ठिकाणी कुलूप लावलेले असून त्यांची अवस्था मात्र अतिशय खराब झाली आहे। बस स्थानकावरील पत्रे चोरीला गेले की अजून काय झाले हे कळत नाही। महामंडळाचे मात्र कोट्यवधीचे नुकसान झाले यात शंका नाही। प्रशिक्षणासाठी एकही चालक नाही असे हे जगातील एकमेव प्रशिक्षण केंद्र असावे। या इमारतीची कमीत कमी देखभाल तरी व्हावी अशी अपेक्षा आहे। एनडीटी साठी जगन ठाकरेसह दिलीप महिरे, शहादा।
नवापूर तालुक्यातील तब्बल 15 वर्षांनी पुन्हा 29 पैकी 24 कुक्कुटपालन केंद्रामध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागातील 90 पथकांद्वारे गेल्या 6 दिवसांपासून शास्त्रोक्त पद्धतीने पक्षी व अंडी नष्ट करण्याचे काम सुरू होते। काल दुपारपर्यंत जवळपास 21 पोल्ट्री फार्म मधील 5,10,000 पक्षी तर 19 लाख अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 4 पोल्ट्री फार्म मधील पक्षी व अंडी नष्ट करण्याचे काम काल संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार अशी माहिती नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे। बर्ड फ्लू आजारामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे जवळपास 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे। 2006 साली देखील नवापूर शहरातील कुक्कुटपालन व्यावसायिकांना बर्ड फ्लूमुळे मोठा फटका बसला होता। त्यावेळी अनेक कुक्कुटपालन केंद्र बंद पडली होती। नवापूर शहरालगत असलेल्या कुक्कुटपालन केंद्रामध्ये अंडी देणाऱ्या लेयर कोंबडीचे पोल्ट्री फार्म असून दिवसाला 7 लाख अंडी तयार होतात। दिवसाला लाखो रुपयाचा टर्नओव्हर असलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना पुढील 3 महिने व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे। त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे। त्याचबरोबर कुक्कुटपालन केंद्रामध्ये काम करणारे जवळपास 1000 मजुरांचा रोजगार देखील बुडणार आहे। शासनाने कुक्कुटपालन व्यवसाय पुन्हा उभारणीला यावा यासाठी योग्य तो मोबदला देऊन भविष्यात बर्ड फ्लू आजार होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे। याबाबत शासनातर्फे तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच व्यावसायिक आणि मजुरांचे म्हणणे काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नवापूर तालुक्यात मागच्या शनिवारी 4 पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते। त्यानुसार 4 ठिकाणी कलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। नंदुरबार, नाशिक, धुळे आणि अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागाचे विविध स्तरावरचे अधिकारी कर्मचारी या कामासाठी उपस्थित आहेत। या सर्वांच्या मार्फत आत्तापर्यंत एकूण 21 पोल्ट्री फार्ममध्ये कलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आणि 5,10,000 पक्षी यांचं कलिंगची काम पूर्ण झालेलं आहे। त्यांना खड्ड्यामध्ये बुजवून त्याच्यावर चुना आणि इतर शास्त्रीय पद्धतीनं कामकाज पूर्ण करण्यात आलं आहे। त्याचबरोबर 18 लाख अंडी यांची पण डिस्पोजल करण्यात आलेलं आहे। आज रोजी 4 पोल्ट्री फार्ममध्ये कलिंगचं काम सुरू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हे सर्व काम पूर्ण होईल। आतापर्यंत किती पक्षी मारण्यात आले, किती पथक होते? आत्तापर्यंत 90 पथकांद्वारे 5,10,210 पक्षी आणि 18,77,845 अंडी यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। किती दिवस पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार आहे साहेब? पोल्ट्री व्यवसाय ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवाल आलेले आहेत त्या ठिकाणी पुढील 3 महिन्यापर्यंत त्यांना कोणताही पोल्ट्रीचा व्यवसाय करता येणार नाही आहे। ग्रामीण भागातील 1 किलोमीटर परिसरातील बदक, कोंबड्या घरगुती वापरासाठीच्या ज्या असतात त्यांचं संकलनाचं काम मुख्याधिकारी, नगरपालिका आणि गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सुरू आहे। बर्ड फ्लूचा जो एक ओव्हरऑल समज आहे याचा इम्पॅक्ट कसा आहे आपण हे समजून घेऊया। बर्ड फ्लूचे केसेस ह्यूमन ट्रान्समिशनच्या पूर्ण जगात जवळपास 860 केसेस या आढळलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 450 लोकांची डेथ झालेली आहे आणि याच्यामध्ये 1997ला हा पहिला एक ट्रान्समिशन आढळलं होतं। तर या पूर्ण प्रकरणामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की जेव्हा आपण अंडी आणि चिकन हे आपण बॉईल न करता किंवा न उकळवता किंवा 70 डिग्रीच्या टेम्परेचरवरती न जाता कच्चं कन्झम्पशन केलं तर देयर इज अ चान्स ऑफ ट्रान्समिशन, त्या ठिकाणी शक्यता आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो जर आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने बॉईल करून हे करून खाल्लं तर कसलीही भीती नाही आणि कसलाही धोका होत नाही। त्याच्यामुळे कृपया अफवांवरती विश्वास न ठेवता योग्य काळजी घ्या। आपल्याला याच्याबद्दल काही घाबरण्याचं कारण नाही आहे। हाँ बोलो। मेरा नाम शीश टिमोल है, मैं पोल्ट्री फार्म ओनर हूँ, शीश फार्म और एफसन्स का ओनर हूँ मैं। बर्ड फ्लू नवापुर में आने से 2006 के बाद आज 2021 में बर्ड फ्लू आया है। अब इससे इश्यू क्या हो रहा है? अब प्रशासन तो ठीक है अपना काम कर रहा है, बीमारी आई है तो उसका कलिंग करना ज़रूरी है। कलिंग यानी हमारे पोल्ट्री फार्म में जितने भी बर्ड्स हैं उन बर्ड्स को मारा जा रहा है, सारे बर्ड्स को ख़त्म किया जा रहा है। तो उससे क्या इश्यू हो रहा है? अब हमें गवर्नमेंट मुआवजा देने वाली है 90 रुपीज़ पर बर्ड। ऐसा नहीं है कि आज मारा है तो आज ही पैसा मिल जाएगा, कल पैसा मिल जाएगा। आज पंचनामा हो रहा है और कुछ महीनों बाद या पता नहीं कब, हमें भी कोई गारंटेड डेट नहीं है कि कब वो मुआवजा आएगा 90 रुपीज़ पर बर्ड के हिसाब से। ये एक चिंता का विषय है। हमारा जो बर्ड है वो जब अंडे पे आता है तब तक ही उसका कॉस्टिंग 400 रुपीज़ पर बर्ड हो जाता है अप्रॉक्स, और हमें दे रहे हैं हमारे 90 रुपीज़ पर बर्ड, मतलब 20% पैसा हमें मिल रहा है। बाकी का 80% क्या, वो तो हमारा लॉस ही है, वो एक लॉस हो गया। दूसरा, 3 महीने से 6 महीने तक हमें कोई बिजनेस, ये पोल्ट्री बिजनेस करने नहीं दिया जाएगा। 3 महीने से 6 महीने तक हम एकदम अनएम्प्लॉयड हो गए। कमाना कहाँ से?
कमाना छोड़ो, हम बैंक का इंटरेस्ट कैसे भरेंगे? इतना बड़ा जब फार्म हम बनाते हैं तो ऑफकोर्स हमने बैंक लोन लिया होगा, वो लोन अब बैंक थोड़ी ना माफ़ करेंगी, हमें तो इंटरेस्ट भरना ही है। इंटरेस्ट के लिए पैसे कहाँ से लाएंगे? हम तो अनएम्प्लॉयड हो गए। हमारा छोड़िए 28 फार्म है नवापुर में, हर फार्म में आप गिन लो 20 से 25 लेबर होंगे। 20 से 25 लेबर होंगे मतलब 500 से 600 लोग हमारे पोल्ट्री फार्म्स में काम करते हैं। वो 500 से 600 लोग आज अनएम्प्लॉयड हो गए। वो 500 से 600 लोग क्या करेंगे? कहाँ काम ढूंढेंगे? कोरोना के बाद एक तो वैसे ही बेकारी फैली हुई है। ये 500 से 600 लोग क्या करेंगे? जब लोग बेकार होते हैं, लोगों के पास खाने के लिए पैसा नहीं होता है, तब क्या होता है? तब क्राइम्स बढ़ते हैं। तो इससे क्राइम रेट भी बढ़ेगा। इस चीज़ पे भी सरकार को ध्यान देना चाहिए। मैं तो कहता हूँ सिर्फ हमें ही मुआवजा नहीं मिलना चाहिए, हर एक लेबर जो अब अनएम्प्लॉयड हो गए उनका भी सरकार ही माई बाप है, सरकार ने ही उनका खर्चा भी उठाना चाहिए। सरकार को ही इसके लिए कुछ ना कुछ करना पड़ेगा। इस चीज़ की वजह से पोल्ट्री फार्मिंग जो है वो नवापुर तालुके की इकोनॉमी की बैकबोन है। यहाँ पे अगर पोल्ट्री फार्मिंग बंद हो जाता है कुछ महीनों तक तो आप मार्केट में जाइए, मार्केट में आपको कोई दिखेगा नहीं, सन्नाटा सा हो गया है। जनरल स्टोर्स में लोग नहीं दिखते, किराने में लोग नहीं दिखते, क्योंकि जब पोल्ट्री फार्म बंद हो जाता है तो लोगों के पास पैसे कैसे आएंगे? लोग खाएंगे क्या? कैसे करेंगे? तो पूरी इकोनॉमी की हालत नवापुर तालुके की अब खराब हुई है और आगे के 3 और 6 महीने आप सोच नहीं सकते, उतने ड्रास्टिक और बहुत ही भयानक होने वाले हैं। मेरा कम से कम 15,000 मुर्गी का पोल्ट्री फार्म में चला रहा हूँ और मेरे प्रशासन से एक रिक्वेस्ट है और एक आजीजाना गुजारिश है कि हमारे जो ये मुर्गी का जो खत आता है वो खत साकरी, नंदुरबार, नासिक, सटाना, पुणे, वहाँ से शेतकरी लोग ये खत अपने खेत में डालने के लिए ये खत लेके जाते हैं और उसका जो भाव है वो 3,000 रुपये पर टन है और वो जो पोल्ट्री फार्म के अंदर में रहता है वो, और बाहर हम जब उसको निकालते हैं तो वही खत हमारा 1,500 रुपये टन जाता है। तो ये खत का जो मुआवजा है जो हमारे को सरकार नहीं दे रही है, तो प्रशासन और सरकार से हमारा निवेदन है कि भाई ये जो खत है उसका मुआवजा निकालने का, मजूरी और निकालने का और उसको बेचने की परमिशन हमारे को दे, ऐसे हम गुजारिश करते हैं। जे आमचे कोंबडीचे व्यवसाय आहे, दुकाने, धंदे ते ठप झालेले आहे। जसे प्रशासन मोठे पोल्ट्री फार्मांना मदत करत आहे तसे प्रशासनाने आपले नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातले जितके छोटे छोटे व्यवसाय करे त्यांनाही मदत करावी अशी आमची विनंती आहे। नवापूर तालुक्यात लोकांना भरपूर असा रोजगार या पोल्ट्री व्यवसायातून मिळतो। या व्यवसायाला शासनाने जे मोठे पोल्ट्रीधारक आहेत त्यांना शासन निधी देत आहे, परंतु शासन कुठेतरी चुकत आहे। या पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून जे चिकन सेंटर्स आहेत, ते फील्ड सेंटर्स आहेत आणि ज्या व्यवसायाला जे चिकन व्यवसाय जे करून कटिंग करून जे व्यवसाय लावतात, जे अंडी व्यवसाय आहेत, या व्यवसाय बंद झाल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। शासन मोठ्यांना तर देत आहे, परंतु देताना कुठेतरी लहान व्यापाऱ्यांना सुद्धा जे हॉटेल्सवर आहेत, जे चिकन सेंटरवर आहेत, जे अंडी विक्रेते आहेत, या छोटे छोटे जे गृहोद्योग, लघुउद्योग जे लोक करत आहेत, शासनाने त्यांचासुद्धा कुठेतरी विचार करावा। हमारे तो घर खर्च चलाना मुश्किल हो रहा है और पहले लॉकडाउन के हिसाब से देश बंद था, वो पीरियड में भी हमारे को बहुत तकलीफ हुई। जैसा वैसा देश चालू हुआ नहीं, ये अभी सरकार ने बर्ड फ्लू जाहिर कर दी, तो हमारे जैसे को धंधे के लिए सरकार ने कुछ मदद करने को होना। बाहर से जो माल आता है नासिक साइड से ये बेचने के लिए हमारे को परवानगी देना चाहिए। NDTसाठी सुनील गावित, नवापूर। राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानाची घोषणा केली असून याच अभियानाचा एक भाग म्हणून दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेमार्फत शहरातील नदी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। या कार्यक्रमाअंतर्गत दोंडाईच्या शहरातील अमरावती व भोगावती नदी पात्राची स्वच्छता करण्याकरिता 300 नागरिक, कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांनी श्रमदान केले। सदर कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागातील नदी पात्रातील प्लास्टिक व कचरा संकलन करण्यात आला असून नदी पात्रातील साचलेले पाणी वाहते करण्यात आले आहे।
या स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत नदीपात्रातून 4 ट्रॅक्टर ट्रॉली एवढा प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आलेला आहे। तसेच JCB मशीनच्या साहाय्याने नदीपात्रातील काटेरी झाडी झुडपे मुळासकट काढण्यात आलेले आहेत। आज माझी वसुंधरा अभियान राज्य शासन आणि आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार आपण श्रमदानाचा उपक्रम कार्यक्रम घेतलेला आहे। याच्यामध्ये सर्व नगर परिषद स्टाफ, आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे पदाधिकारी हे सुद्धा श्रमदानासाठी सकाळी उपस्थित होते। या सर्वांनी श्रमदान करून आपली अमरावती आणि भोगावती नदी पूर्णपणे प्लास्टिक मुक्त केलेली आहे आणि नागरिकांना आता आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये आणि प्लास्टिकचा कचरा नदीमध्ये टाकू नये। टाकल्यास आता यापुढे दंड करण्यात येईल। NDT साठी अख्तर शाह, दोंडाईचा। धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमधील प्रसूतिगृहाबाबत अनेक गैरसोयी असल्याने समाजवादी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले असून वारंवार मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार समाजवादी पक्षाचे मोहम्मद अमीन पटेल व इतर कार्यकर्त्यांनी केली। या गैरसोयी दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। NDT साठी इम्रान शेख, शिरपूर। शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी समजकोर खडकसिंग गिरासे व उपसरपंच पदासाठी संजय दंगल बेहरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून AA भामरे यांनी काम पाहिले। या प्रसंगी सर्व निवडून आलेले सदस्य, कार्यकर्ते, गटनेते आदी उपस्थित होते। NDT साठी यादवराव सावंत, शिंदखेडा।